रात्रीचे 2:30 वाजले होते. देवगडवाडीवर मुसळधार पाऊस कोसळत होता. जणू निसर्गही गेल्या 25 वर्षांचं पाप धुवून काढण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस ठाण्याच्या तपास कक्षात फक्त इन्स्पेक्टर अर्जुन जागा होता. त्याच्यासमोर टेबलावर ते 3 काळे मुखवटे, रामू काकांच्या डायरीतील फाटलेली काही पानं आणि रामू पाटीलचा तो जुना कृष्णधवल फोटो ठेवलेला होता. रामूच्या चेहऱ्यावरील त्या साध्या आणि निरागस हसूकडे एकटक पाहून अर्जुन स्वतःशीच पुटपुटला. तुझ्यासोबत नेमकं काय घडलं होतं रामू? दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन पुन्हा गोविंद काकांच्या घरी पोहोचला. काका रात्रभर झोपले नव्हते. त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यात अपराधीपणाची छाया स्पष्ट दिसत होती. काका, डायरीत नेमकं काय लिहिलं होतं? अर्जुनने शांतपणे पण भेदक नजरेने विचारलं. काकांनी डोळे मिटले आणि गेल्या 25 वर्षापासून मनात ठेवलेलं ते गुपित काकांनी ओठांवर आणलं. 25 वर्षापूर्वीची ती रात्र, जेव्हा रामू केस हरला, तेव्हा संपूर्ण गावाने त्याच्याकडे पाठ फिरवली होती. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं, मदतीचा हात पण देत नव्हतं. अशा वेळी फक्त गोविंद काकाच त्याच्या घरी जायचे. त्यांनी रामूला ही लढाई सोडण्याची विनंती केली होती, पण रामूचा निश्चय पक्का होता. मी हरलो तरी चालेल काका, पण माझा मुलगा या खोट्याच्या सावलीत मोठा होऊ नये, असं तो शांतपणे म्हणायचा. त्या रात्री गोविंद काकाकडे रामूने एक बंद लिफाफा दिला होता. त्यात सगळे महत्त्वाचे पुरावे होते. मी उद्या सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहे. जर माझ्यासोबत काही बरं वाईट झालं तर हे पुरावे बाहेर आणा, अशी शपथ त्याने काकांना घातली होती. पण दुसऱ्या दिवशी रामू जिल्ह्याला कधी पोहोचलाच नाही. सकाळी गावावर बातमी पसरली, रामूने आत्महत्या केली. साहेब, मी त्याचा मृतदेह पाहिला होता. ती आत्महत्या नव्हतीच. रामूच्या हातावर दोरीचे कुठचेच ओरखडे नव्हते, पण त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक मोठी भयंकर जखम होती. जणू त्याला आधी मारलं गेलं होतं आणि नंतर झाडाला लटकवलं गेलं होतं. मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट? अर्जुनने स्तब्ध होऊन विचारलं. पैशाने सगळं विकत घेता येतं साहेब. तो रिपोर्टही बदलला गेला होता, गोविंद काका हताशपणे म्हणाले. अर्जुनच्या डोळ्यासमोरचं चित्र आता लख्ख झालं होतं. ती फक्त जमिनीची फसवणूक नव्हती, तर हा एक थंड डोक्याने केलेला खून होता. तेवढ्यात एका कॉन्स्टेबलने धावत येऊन अर्जुनला एक धक्कादायक बातमी दिली. गजानन सावंत गायब आहेत. अर्जुन तातडीने गजानन सावंतांच्या हवेलीवर पोहोचला. संपूर्ण घर अस्ताव्यस्त होतं. मुख्य दरवाजा उघडा, फोन जमिनीवर पडलेला आणि तिजोरी तशीच बंद. गजानन सावंत कुठेच नव्हते, पण त्यांच्या टेबलावर अर्जुनला एक लिफाफा सापडला आणि त्यावर लिहिलं होतं, सत्यापासून पळता येत नाही. लिफाफ्यात एक पेनड्राईव्ह होता. पोलीस ठाण्यात येताच अर्जुनने तो संगणकात लावला. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये घामाने डबडबलेले आणि प्रचंड घाबरलेले गजानन सावंत दिसत होते. जर हा व्हिडिओ कोणाच्या हातात पडला असेल तर कदाचित मी जिवंत नसेन. 25 वर्षापूर्वी आम्ही एक चूक केली. आम्ही रामूला फसवलं, त्याची जमीन हडप केली, पण रामूचा मृत्यू आमच्या योजनेत नव्हता. एवढं बोलून व्हिडिओ अचानक थांबला. फाईल तिथेच संपली. जणू कोणतरी मुद्दामून पुढचा भाग डिलीट केला होता. अर्जुनने ती फाईल तातडीने फॉरेन्सिक लॅबला पाठवली. त्या रात्री गावात अजून एक विचित्र घटना घडली. गजानन सावंतांच्या हवेलीवर अंधारात एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या एका अनोळखी माणसाने दारावर एक लाकडी पेटी ठेवली आणि तो निघून गेला. माहिती मिळताच अर्जुनने ती पेटी उघडली. आत 3 गोष्टी होत्या. एक काळा मुखवटा, रामू पाटीलचं ओळखपत्र आणि एक जुनं खिशातील घड्याळ. सोबत एक चिठ्ठी होती, वेळ संपत चालली आहे. अर्जुनने ते बंद पडलेलं घड्याळ हातात घेतलं. त्याच्या मागच्या बाजूला काहीतरी कोरलेलं होतं. 12 ऑगस्ट रात्री 11:45. अर्जुन विचारात पडला. ही तारीख आणि वेळ रामूच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीची होती. जर हे घड्याळ रामूकडे होतं तर ते घटनास्थळी का सापडलं नाही? म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून मुद्दाम कोणीतरी ते जपून ठेवलं होतं. पण कोण? त्या क्षणी फॉरेन्सिक लॅबमधून फोन खणखणला. सर, डिलीट केलेला व्हिडिओ रिकवर झालाय. अर्जुनने व्हिडिओ प्ले केला. स्क्रीनवर पुन्हा गजानन सावंत होते. यावेळी ते चक्क रडत होते. रामूला आम्ही मारलं नाही. अर्जुनने सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्या क्षणी गजानन सावंत असं काही बोलले की अर्जुन हादरून गेला. पण आम्हाला माहीत आहे त्याला कोणी मारलंय.
आणि व्हिडिओ पुन्हा बंद झाला. अर्जुन खुर्चीतून ताडकन उठला. त्याच्या डोक्यात आता विचारांचं वादळ घोंगावत होतं. जर गजानन आणि त्याचे साथीदार खुनी नव्हते तर रामूचा खून नेमका कोणी केला? तिकडे दूर समुद्रकाठच्या दीपगृहात तो मुखवटाधारी माणूस अथांग समुद्राकडे पाहत शांतपणे उभा होता. त्याच्या हातात तो जुना कृष्णधवल फोटो होता. त्या फोटोमध्ये रामू पाटील एका लहान मुलाला खांद्यावर बसवून मन मोकळं हसत होता. तो हुंदका दाबत आकाशाकडे पाहत कुजबुजला, बाबा, सत्य आता फारसं दूर नाही. पुढच्या भागात रामू पाटीलच्या खुनाचा खरा मार्केरी कोण हे समोर येऊ लागतं. पण त्याआधी अर्जुनला एक असा धक्का बसणार आहे ज्याची त्याने कधी कल्पना पण केली नव्हती. ज्या व्यक्तीवर त्याने सगळ्यात कमी संशय घेतला तोच या खेळाचा खरा सूत्रधार निघणार आहे. आणि पहिल्यांदाच मुखवट्यामागचा तो चोर स्वतःहून अर्जुनला भेटायला येणार आहे.